तू ठरवलंय का कुठं? हॅलो मित्रांनो, आज आलो सातारमध्ये आणि आज सातारमध्ये आल्यानंतर मी चालू केले, काढले नव्हते त्यामुळे ब्लॉग न काढल्यामुळे दिवाळीच्या निमित्त भरपूर पळापळ झाली आणि दिवाळीनंतर म्हटलं आता 2-3 दिवस सुट्ट्या घ्याव्या आणि आम्ही गावाकडे आलेलो. आणि तुम्हाला माहितीच आहे आपलं गाव सातारा आहे, पाचगणी महाबळेश्वरच्या तिथे आपण राहिलं आहे जावली तालुक्यात. तर जावली तालुक्यामध्ये आपण राहिलं असल्यामुळे आपल्या तिथे भरपूर असे पॉइंट आहेत फिरण्यासारखे, जे की मी अजूनपर्यंत तिथं गेलो नाही आणि भरपूर असे पॉइंट सातारमध्ये आहेत. त्याच्यामुळे आम्हाला असे फिरायला वाटतात, कारण की बाहेरून लोक येऊन तिथं फिरून जातात. तर सध्या मी, प्रतीक्षा आहे, दाजी आहेत, पियू आहे, प्रशांत आहे आणि आर्यन आहे. आर्यनचं झोपण्याचा टाइम झालाय त्यामुळे आर्यनचं चालू आहे. अशा प्रकारचं चालू आहे. क्रिशूने बॅकग्राऊंड म्युझिक देतोय मागे, पण त्याच्याबरोबर क्रिशूची झोप झालेली आहे त्याच्यामुळं क्रिशू चार्ज मध्ये. आणि सध्या अशा लोकेशन आम्ही एक्सप्लोर करणार आहे. जरा 4-5 असे लोकेशन जातोय की तिथे सातार मधली पब्लिक किंवा बाहेरची पब्लिक अजूनपर्यंत तिथं पोहोचली नाहीये. तर तुम्हाला दाखवतो आज की आज बाहेरचे असे प्लेस सातारमध्ये कोणकोणते आहेत तुम्हाला ह्याच्या व्हिडिओमध्ये कळतीलच. आणि त्या लोकेशन आणि तुम्हाला सातारमध्ये किती लांब आहे तिथून सातारपासून हे पण सगळं मी तुम्हाला सांगेन. आणि त्या लोकेशनला सातारला जर आले तुम्ही तर त्या सातारला आल्यानंतर तुम्ही या लोकेशनला नक्कीच व्हिजिट करा. खूप छान असे लोकेशन आहे, सुंदर असं संध्याकाळच्या वेळेला सुंदर असं व्ह्यू वगैरे तिथून पाहायला तुम्हाला भेटेल. महत्वाचा पॉइंट आहे पुढे कुठला पुढचा कॉर्नर आपला अजिंक्य ताराच्या खाली मेन पॉइंट आहे आता. गणपतीचं मंदिर आहे ते नाही पार्टी करायची झडपीची तर गेलं का काय नाही माहिती. आर्यन बोलता बोलता आर्यन झोपून गेलाय आणि आर्यनची गाडीमध्ये बसल्याबरोबर आहे ना आर्यन एसी चालू झाली की झोपून जातो. आणि सोनगाव मार्गे जर तुम्ही येत असाल या लोकेशनला तर सोनगाव मार्गे आल्यानंतर तुम्हाला अजिंक्यताराच्या पायथ्यापासून रोड लागेल. त्या पायथ्यावरून आलं तर तुम्ही डायरेक्ट एक बोगदा लागेल तुम्हाला इकडे पुढे आल्यावर. हो का, हा बोगदा आहे, हा बोगदा तुम्हाला लागेल. आणि ह्या बोगद्याच्या बरोबर तुम्ही जर राईट घेतला तर राईट घेतल्यानंतर तुम्हाला सरळ रोड आहे ह्या लोकेशनसाठी. किल्ले बनवतात म्हणजे सगळीकडे बनवतात, पण ते फेमस आहे किल्ल्यांसाठी गाव, लोक येतात बघायला. ते पण बोला ना काय किल्ल्यांचं गाव. गाव आलं सांगतो की मी तेव्हा सांगा. आंबोडे बुद्रुक आहे. हे ना मम्मीच्या मावाच भावाची सासरवाडी आहे. दिवाळीमध्ये किल्ल्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं, त्या गावाच्या इथून आपण जातो. आणि दिवाळीमध्ये पुढच्या वर्षी जर तुम्हाला दिवाळीमध्ये किल्ले बघायचे असतील तर तुम्ही या गावामध्ये अजून पण आहेत, अजून आला तरी चालतं, किल्ले बघू शकता. पुयू हे पोरी इकडे फटाकड्यांसाठी येतात स्पेशल बघा ते किल्ल्यांचं काढा द्या तुम्हाला. थांबू का किल्ला बघा, किल्ला हे बघा अशा प्रकारे किल्ले सिंहगड, कोंडाणा, जय श्रीराम. एक नंबर प्रतिष्ठाला खरंच बघायचं असेल ना. कागले येतं पुढं मस्तच यार. हे बघतो ना. तुम्ही जर सातारामध्ये येणार असाल
तर सातारमध्ये आलो ना आपल्या तिथं अशा प्रकारचे किल्ले ह्या गावामध्ये बनवले जातात. आणि आता आम्हाला रोड टच ते तो किल्ला होता सिंहगड किल्ला, तो एकाने बांधला होता. तर दिवाळी निमित्त ह्या गावामध्ये काय बुद्रुकच आहे. नाही पण किल्ले स्पर्धा होतात. किल्ले स्पर्धा ह्या गावामध्ये असतात. आणि त्या किल्ला इकडे मल्हारगड आहे, इकडे तोरणा किल्ला आहे, असं भरपूर लांब लांब असतात. हे किल्ला ह्या गावामध्ये किल्ल्यांचं गाव म्हणून हे प्रसिद्ध असलेलं हे असं सातारमध्येच हे अशा गोष्टी होऊ शकतात, बाकी कुठं होऊ शकत नाहीत. आणि म्हणून आंबवडे वगैरे ह्या सगळ्या गावं इथं लागतात. त्या गावांमध्ये हे किल्ल्यांचे स्पर्धा आणि किल्ले नवीन नवीन मोठे मोठे किल्ले बनवले जातात. आणि जे आपले हिस्टोरिकल प्लेस आहेत किल्ल्यांचे जेवढे पण ते इथं बनवले जातात. हे इकडं तेजस फार्म हाऊस म्हणून हॉटेल आहे, मटणासाठी प्रसिद्ध अगदी. किल्ल्यांचे गाव आंबवडे बुद्रुक. आंबवडे बुद्रुक. तर ह्या गावामध्ये येऊन तुम्ही नक्कीच भेट द्या. जरा अजून पण इथे किल्ले आहेत, भरपूर किल्ले आहेत. तुम्हाला जर बारक्या मुलांना जर काही दाखवायचं असेल तर तुम्ही हे अशा पद्धतीचे जे ऐतिहासिक किल्ले एकाच ठिकाणी तुम्ही सगळ्या गोष्टी दाखवू शकता. गणपतीत जसे मंडळ असतात ना, तसे यांचे दिवाळीचे पण मंडळ असतात असे किल्ल्यांसाठीचे प्रत्येकाचे. मग त्याच्यातले सर्व बेस्ट किल्ला असं ठरवतात. ते बक्षीस पण असतं त्याला. म्हणजे मंडळ असे निघून ते एकत्र येऊन किल्ले बनवतात दरवर्षी. तिसरं पर्व आहे मला वाटतं. हा पुढचा डोंगर तुम्हाला दिसतो तो आहे आपला सज्जनगड. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या किल्ले बनवणे असो किंवा काही गोष्टी आहेत नवीन नवीन स्मशाल महोत्सव इथं आपला साजरा केला जातो सज्जनगडावर. ह्या सगळ्या गोष्टीतून एकच आहे उद्देश सगळ्यांचा की सगळ्यांना युवा पिढीला सगळ्यांना एकत्र आणणं आणि त्यातून काहीतरी चांगल्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचवणं. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्यांनी केल्या पाहिजेत. आणि चांगल्या गोष्टी का तुकडा की छानच आहे की मग तुम्ही कुठं का नाही म्हणते. प्रकल्प देत म्हणजे ढगाळ वातावरण आहे थोडस ह्या साईडला. तिकडं असं असतं. त्या लोकेशनला आमचं इथून खाली गेल्यावर एक धबधबा आहे. इथं काढले ते प्री वेडिंग नदी आहे. या लोकेशनला आमचं प्री वेडिंग शूट झालेलं आहे. आणि आम्ही ह्या लोकेशनला येऊन प्री वेडिंग केलेलं आहे. हा लोकेशन प्री वेडिंग साठी भरपूर फेमस आहे. तुम्हाला कधी जर शूट करायचं असेल सातारमध्ये येऊन तर ह्या लोकेशनला तुम्ही प्री वेडिंग शूट करू शकता. भरपूर छान असे फोटो येतात. ठोसेघरच्या इथून पुढे आल्यावर तुम्हाला हे लोकेशन मिळतं. अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर ही नदी आहे. झऱ्यासारखं वाहतं पाणी आहे ठोसेघरच धबधब्याचं. आणि त्या धबधब्याच्या पाण्यावर ते हे आहे. तुम्ही तिथं येऊन हे करू शकता.
ज्वालामुखीचा उद्रेक झालेला त्याच्यापासून निर्माण झालेले हे सगळे डोंगर आहेत. आजूबाजूला दिसतात ना. आता आपण थांबलो तर तुम्हाला दाखवतो. दगड पण वेगळ्या प्रकारचे आहेत. पोकळ दगड आहे तसे आतमध्ये. हे डोंगर आहेत ना एवढा मोठा दिसतोय ना. म्हणजे आतमध्ये हो हॉल आहे तसे बऱ्या. खोला असतील. त्याला दिसतात रे भैया, बघ ना असं त्याचं. दगडांची नाव त्याला हे म्हणतात अग्नीच खडक म्हणतात. बरोबर आहे दिसतात ना. इग्नियस रॉक्स. कास पठार पूर्ण त्याच्यावरच आहे की मग. हे तसं हे पूर्ण व्हॉल्कॅनिक इरप्शन. त्याच्यावरती जी फुलं आहेत ती पण त्यामधूनच येत असतील. बघा इथं पण फुलं येतात. कास सारखीच फुलं इथं पण येतात. दिसतील तुम्हाला ही फुलं. इथं कोण नसतं पण. आपण एकदा आलो होतो ना. तर बघा ते जगमिनी डॅमचं मला वाटतं वरचा भाग आहे. तर बघा ते तलाव दिसतोय का. बघा तो खाली तोच पुढे जगमिनी डॅम आहे. तो छोटा आहे का तो डॅम. छोटासा आहे पण लय मस्त तिथे गेला. व्ह्यू पवन चक्कीचा दरवाजा दिसला होता आता. हे पवन चक्की बांधत असतील तर त्यावेळेस बांधलेली बिल्डिंग आहे. कसली खराब झाली बघा. त्याचीच आहे ना का दुसऱ्या कशाची. सॅटेलाइट दिसतात त्यात. कसली बिल्डिंग झाली ती. या लोकेशनला वळू चित्रपटाचं शूटिंग झालं. कसलं थंडगार वातावरण आहे प्रतीक्षा. एसीची गरज नाही. वळू पिक्चरचं शूटिंग झालेलं इथलं पुढे. वळू झालेलं तुमचं आर राजकुमार पिक्चर आहे शाहिद कपूरचा. त्याचं पण इथे शूटिंग झालं. त्याच्यातला तो शेवटचा फाईट सिक्वेन्स झालेला इथं आपला. गाड्या बिड्या येतात ना इथं झालेलं आहे. भरपूर शूटिंग. साऊथच्या भरपूर पिक्चरचं इथं शूटिंग झालं. आपण काल बघितलेली बघ सपाट रस्त्यावरची वेगळी ही वेगळी. गार लागते गार.